सांगेल सोन्या बकासूरकडे आज लक्ष देऊ नकोस, तुला मिळालेल्या सोन्याच्या संधीचं सोनं कर एवढंच सांगेल, कारण तुझ्या भावाची साथ तुला आहे, त्याचं मात्र कुठेतरी दुरुपयोग करू नकोस. मोर्या आणि गणपती बाप्पाचा जयघोष तुझ्या तरी संघानं ठेवावा. आई विठलाईचं वरदान कोणत्या तरी एका संघासोबत कायम आई विठलाई खरोखरच कायम प्रसन्न राहते, त्या संधीचं मात्र सोनं करावं एवढंच शेवटच्या क्षणाला सांगतो. आणि यापुढील समालोचनाची कहाणी ऐकण्यासाठी आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांच्या सुमधुर वाणीतून आपण यापुढील सामन्याची सुमधुर कहाणी ऐकू. धन्यवाद. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय अजयला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. आदरणीय आमचे आधारस्तंभ रविदास यांच्या शुभहस्ते इथे मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. एक ड्रेसिंग एक दोन आमच्या आधारस्तंभाने सातत्याने महत्त्वाचं योगदान त्यांचं आम्हाला राहिलं गेलेलं आहे. रमेश दादा पहिले साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार येथे मात्र द्यायचा आहे, ज्यांच्याकडनं आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ प्रत्येक हाकेला धावणाऱ्या व्यक्तिमत्व ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे त्यांच्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र देण्यात येणार आहे. आदरणीय रमेश दादा बेले साहेब यांच्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार अजय यांना इथे मात्र देण्यात येत आहे. चांगली कामगिरी तिथे आणि आपल्या संघाला विजयही केलं याने हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र देण्यात येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन अजय. तर दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम माऊली तालीम जाधववाडी आणि मोरिया स्पोर्ट्स कडवे. पहिला बॉल ओहो अगदी खेचून काढायचा होता, इथे मात्र पाहायला गेलं तर अंकुश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल फेस केला, एक धावाले. कडवे टीमनं मात्र चांगली झुंज दिली होती, आयतूर टीमला मात्र पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर मात्र इथून मोरिया स्पोर्ट्स कडवे टीमचा विचार केला तसं निनाई स्पोर्ट्स निनाई पर्ले टीमला पराभूत केलं होतं. आणि आता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी मात्र सज्ज झालेत. पहिल्या बॉलवरती एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळते. आठ आणि माफी असावी इथून मात्र पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 8 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय आणि इथून आपण पाहायला गेलं तर अप्रतिम खेळ दोन्ही संघांकडे मात्र पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जाधववाडी, दुसऱ्या बाजूला कडवे टीम. कडवे झुंज देताना मात्र पाहायला मिळेल. अगदी पाऊस पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये धो धो पडताना मात्र पाहायला मिळत आहेत. मैदानामध्येही पाऊस साठला, पाणी साठलं गेलेलं आहे, डबक्यांमध्ये पाणीही साठलं गेलेलं आहे. चांगला बॉल तिथेही मात्र पाहायला गेलं तर एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. जास्त धावा येणार नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये ज्यांचं धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळालं होतं संदीप सँडी इथे मात्र पाहायला मिळतात ऑनर स्ट्राईकला. आता या अजूनपर्यंत त्यांच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आला नसेल, परंतु इथून चांगली गोलंदाजी प्रत्येक साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकासाठी फ्रंट लाईन गोलंदाजीसाठी मात्र आणले गेले. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे अध्यक्ष चषक 2025 तुम्ही पाहताय, अनुभवताय. चांगला भन्नाट वेग परंतु व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र त्यांना पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावरती येताना मात्र पाहायला मिळणार आहे. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा, 11 धावा. 11 स्कोर बोर्ड 10 होत्या. आता एक व्हाईट बॉलचे आले. बॉल तर खेचून काढला. इथे पाहायला गेला तर चान्स आहे का तिथे, परंतु नाही आहे. बॉल निघून चाललाय. वन बॉक्स बॉर्डर लाईनच्या पलीकडे परफेक्ट स्ट्रेट ड्राईव्ह आणि शॉर्ट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं. धावायचे 4 चौकार.
पहिला बॉल 6 धावा आल्यात, दुसऱ्या बॉलवरती वंडी आली, तिसऱ्या बॉल सिंगल आली, चौथा बॉल डॉट आलाय आणि 5व्या बॉलवरती वंडी आली, 6व्या बॉलवरती वाईड +1 आणि आता हा 6व्या बॉलवरती चौकार आलाय. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 15 धावा. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती अल्पेशला पाहतोय ते अंकुश पाटील यांच्या बॅटमधून जोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा झेल नाहीये. तर अर्धी मॅच तुम्ही सोडल्यात कारण एक मोठे फलंदाज आहेत, परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये असं वारंवार होत असं. प्रयत्न चांगला होता, खूप छान पद्धतीने या कॅचला कव्हर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आलं, परंतु अंतिम क्षणी मात्र हा झेल सुटला आणि त्याच्यानंतर मात्र एक धाव येताना मात्र पाहायला मिळाली. संदीप आज चांगल्या पद्धतीने लय मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, उंच माझा झोका घेत बॉल बराच हवेमध्ये, परंतु अंतर मिळालाय आणि अंतर कापलंही. बॉल चाललाय लांब आणि लांब लचक. हा येतोय सँडी यांच्या बॅटमधून षटकार. अध्यक्ष चषक 2025 मध्ये 5वा षटकार बहुतेक सँडी यांच्या बॅटमधून पहिल्या इनिंग आणि या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मधील पहिला षटकार आलाय, एक चौकारी त्यांच्या बॅटमधून आलाय. हो चांगला फटका, गिरकी तरी घेतली होती, परंतु इथे मोठा फटका मध्ये कन्वर्ट करता आलं नाही कारण नियोजित स्थान या मैदानाला बरेचसे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने मात्र खेळावं लागेल आणि एकच धाव मात्र समोरच्या दिशेने येताना मात्र पाहायला मिळाली. फटका चांगला, परंतु मग अगदी पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोचलेत, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जातोय. अंकुश पाटील प्रत्येक स्ट्राईकला येते. स्टँडी नॉट सेकंडला गोलंदाजी मार्कवरती अल्पेश आतापर्यंत एक षटकार जरूर दिलाय, परंतु या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा परिपूर्ण प्रयत्न अल्पेशकडनं मात्र केला जातोय. आणि एका बाजूला अंकुश पाटील स्ट्राईकला पाहतोय आपण. उंच माझा झोका घेत बॉल परत एकदा बराच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक एकाच बॉलच्या मागे अगदी धाव करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अंकुश पाटील आणि सँडी धावांसाठी धावाधाव करताना मात्र पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत धाव येथे कंप्लीट केली 2 आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. ओहो चेंज ऑफ द स्पेस, चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय. अगदी माइंड रीड केलं होतं आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक इथून समाप्त झालाय दुसरं. आणि या 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13.00 च्या सरासरीनं 26 धावा 26. टॉस साठी यायचा आहे सह्याद्री 11 जुगाई आणि तुळजाई स्पोर्ट्स जुयेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टननी कृपया टॉस साठी या. सह्याद्री 11 जुगाई आणि तुळजाई डोंजाई स्पोर्ट्स जुयेवाडी टॉस साठी यायचं आहे. या षटकानंतर टॉस घेतला जाईल. जुगाई आणि जुलेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती केली की आपण टॉस साठी या. मुळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी. वा चांगला बॉल, ट्रिपलाची दांडी झाली. गोल 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 गोल. सँडी बिग विकेट लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. फलंदाज बॅक टू द गाउट. सँडी बॅक टू द गाउट. मोठा विकेट. कडवी टीम कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीम
गोलंदाजी करत असताना मोरिया स्पोर्ट्स कडवी चे गोलंदाज सुनील आले काय आणि मात्र विकेट प्राप्त करून दिली काय. अप्रतिम गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र सँडीकडनं केला गेला असता, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिल्यानंतर आता मात्र कडवी टीम थोडासा आत्मविश्वास त्यांचा मात्र इथे दुबलित होताना मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा स्थिर आहे 26. मोठा फटका खेळायचा जरूर आहे. सोन्या बॉलच्या मागे कॉल करा तिथे. हो तोपर्यंत बॉल इथे मात्र स्टॉप झालाय कारण पाऊस तेवढा जोरात आहे. मैदानाचे आउटफील्ड स्लो आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावा ही महत्वपूर्ण असणार आहेत. आपण पाहायला गेला तर ज्या पद्धतीने सँडी बाद झाले त्याच्यानंतर मात्र हा फटका फसला होता. सोन्या अगदी थोडेसे उशिरा पोहोचले बॉलपर्यंत कारण बॉल बराच दूरवर होता तिथे आणि या 2 धावेनं 28 धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. ओहो चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार. कन 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 कणकणीत आवाज करणारा हा येतोय रुबाबदार जीवन यांच्या बॅक मधून शानदार षटकार. तुळजाई मुलजाई स्पोर्ट्स जोयेवाडी यांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी इथे यायचं आहे कारण आपल्या विरोधातील कॅप्टन इथे उपस्थित आहे. सह्याद्री 11 झुगाई टीम उपस्थित आहे. तरी तुळजाई मुलजाई स्पोर्ट्स जोयेवाडी चे कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. हा फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. त्यांच्याही हातातून बॉल निसटला परंतु पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल अडकला गेलाय. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. अंकुश पाटील कौतुक करतायत. इथे मात्र जीवन या फलंदाजांचं त्यांना माहिती आहे इथे एक एक धाव महत्वपूर्ण असणार आहे कारण दुसऱ्या फेरीतील सामना आहे. जर का तुम्ही जिंकला तर मात्र इथून तुम्हाला क्वार्टर फायनल खेळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. परंतु हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. कोणतीही धाव येणार नाहीये. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 36 आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट माघारी गेले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये धावा येतात किती ते पाहणं गरजेचं. शेवटचा बॉल या षटकातील. परत एकदा सोन्या बॉलच्या खाली जात असताना इथे मात्र पाहायला मिळतात. कॉलिंग करा तिथे. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर बॉल पर्यंत पोहोचतायत तिथे अमोल परंतु बॉलला उचलतील आणि ते धावा कंप्लीट केल्या जातात. हो परत एकदा पाहायला गेलं तर 3 धावा तर पूर्ण झाल्यात. 4थीचा प्रयत्न परंतु इथून अयशस्वी आणि ते 4 धावा 3 धावा 4 धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात आणि 5व्या धाव्यासाठी इथून मात्र फलंदाज बाद का शेवटचा बॉल होता. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. या 4 धावा ऍड केल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा. 41 धावांची गरज असणार आहे. कशासाठी रिव्ह्यू पाहिजे. रन्स किती पाहिलं ते चेक करायचं आहे. ओके टीमने बाहेर जायचं निर्णय येईल. टीम तुम्ही बाहेर जायचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल आणि फलंदाज चला लगेच तुम्ही आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. कडवी टीम आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. जाधववाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. चला फायनली इथे चेक केले गेले आणि या शेवटच्या बॉलवरती 3च धावा आलेल्या आहेत.
की 4 आले त्याचा निर्णय आपण कळवू येते. परत एकदा चेक केलं जाईल. परत तुम्ही फिल्डिंग लावा, चेक केलं जाईल फिल्डिंग. चार धावा आहेत आणि पाचवी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाज बाद झाले. इथून आता चेक केलं, याच्यावरती कोणतीही चर्चा नसेल. चला लगेच मॅच ऑन करायची. टायमर ऑन आहे इथे प्लीज. टॉस इथे मात्र घेतली जाईल. मी टॉस साठी विनंती करेन. सर दोन्ही कॅप्टन सह्याद्री 11 जुगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये तुळजाई मुळजाई स्पोर्ट्स जुईवाडी कॅप्टन उपस्थित आहेत का? तुळजाई मुळजाई स्पोर्ट्स जुईवाडी आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही आहे का प्लीज? जुईवाडी टीम टॉस साठी यायचं आहे प्लीज. पहिला बॉल पडला त्याच्यानंतर एक षटकानंतर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. टॉस साठी जे कॅप्टन उपस्थित नसतील त्यांना इथे मात्र 2 रनची पॅनल्टी दिली. फायनली इथे मात्र आपण स्कोर आपण पाहतोय धावफलकावरती 40 धावा. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 40 धावा लागल्या धावफलकावरती. 3 षटकांमध्ये 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज. सर शेवटच्या बॉलवरती 4 धावा आल्यात. तुमच्या 12 मॅन्सलाही दोघांच्या दाखवलेल्या आहेत कृपया, आणि लाईव्ह वरती चेक केलंय, त्याच्यामुळे वादविवाद नका, लगेच सामना चालू करायचा आहे. सर जुळेवाडी तुळजाई मुळजाई स्पोर्ट्स जुईवाडी आपण कॅप्टन उपस्थित आहात का? कारण तुमच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी कॅप्टन उपस्थित आहेत इथे. एक षटकानंतर जर का एक षटक कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. आता याच्यावर चर्चा होणार नाही. चला गेम ऑन लिस्टली 41 धावांची गरज. पहिलाच बॉल वाईट इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर आणखी एक कडवे गावातील टीम मात्र खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. दुसऱ्या मोरिया स्पोर्ट्स कडवे चांगली फाईट इथे मात्र केली. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 1 धाव येताना मात्र पाहायला मिळेल. माऊली तालीम जाधववाडी दुसऱ्या बाजूला मोरिया स्पोर्ट्स कडवे. मातबर 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये 41 धावांची गरज आहे आणि इथून 2 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात, परंतु याच्यातील एक व्हाईट बॉल पाहायला मिळालं. एकच बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालाय. गोलंदाजी मार्कवरती संदीप सँडी मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल हाताळला गेला. 1 धावेने फारसा फरक पडणार नाहीये. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय सोन्या. अल्पेशला पाहतोय इथे. नॉट स्ट्राईक एंडला सोन्या. आणखी एक चांगला बॉल हाताळला गेला. जोरदार अपील इथे मात्र केली गेली. बॅट आणि बॉलचा ब्रश झालाय का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे, परंतु नाहीये. व्हाईट बॉल इथे मात्र घोषित करण्यात आलाय आणि अतिरिक्त धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
आय फॅक्टर परत एकदा मात्र पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि वनडेच्या स्वरूपामध्ये एक सिंगल म्हणजे या बॉलवरती 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतात आपल्याला. या 2 धावेनं धावफलक मात्र सरकताना मात्र पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती. तुम्ही पाहताय श्री विठ्ठलाय देवी स्पोर्ट्स कडवे अध्यक्ष चषक 2025 विठ्ठलाय देवीच्या नावाचं जय जयकार आणि त्याचबरोबर विठ्ठलाय देवीचा आशीर्वाद सकाळच्या सत्रामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा. आज वाढदिवस आहे तुम्हा सर्वांचे लाडके अखंड शेवाळे तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील सरांचा इथून आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच नावाला जपणारा मात्र हा क्रिकेट अध्यक्ष चषक 2025 पाहायला मिळतोय. परत एकदा व्हाईट बॉल आणि वन डे अशा मात्र स्वरूपामध्ये एकूण 2 धावा येताना मात्र पाहायला मिळतील. पहिलाच षटक सँडी एक महत्वपूर्ण गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडनं मात्र या अतिरिक्त धावा खर्च होताना मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान खेळ इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. मैदानामध्ये चालू आहे परंतु इथून कमबॅक करावं लागेल टीम माऊली तालीम जाधववाडीला. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम अप्रतिम. तिथे मात्र पहा पाण्याची डबकी पाण्याच्या डबक्यांमध्ये तारांबळ उडाली. 2 क्षेत्ररक्षकांची बॉल फेकला जाईल तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण कारण पाऊस अगदी पाहायला गेलं तर मैदानामध्ये धो धो पडताना पाहायला मिळतोय. पावसाच्या सरी अगदी मुसळधार पाऊस म्हणून आपण या पावसाला गणवू शकतो कारण कालच्या रात्रीपासून भरमसाठ पाऊस आपण पाहतोय मुंबईमध्ये पडत असताना. त्याचबरोबर रनआउटची संधी आणि एक महत्वपूर्ण विकेट. हो 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 बॅक टू डगआउट सोन्यासारखं काम सातत्याने करणारे खेळाडू परंतु मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 8 या धावसंख्येवरती सोन्या बॅक टू डगआउट. चार बॉलचा खेळ झालाय 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. टॉस इथे मात्र जिंकलाय मुळजाई स्पोर्ट्स जुएवाडी टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय मिडऑफ मध्ये खेळून काढलाय. परत एकदा पहा इथे बॉल स्टॉप होतोय कारण भरपूर सारं पाणी आणि गवत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर सारं मैदानामध्ये पाणीही साठलंय आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जरूर होताना मात्र पाहायला मिळतोय. आणि बघता बघता धावसंख्या मात्र धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत त्या 9 धावा आतापर्यंत. 41 तुम्हाला बनवायचे आहेत. बिग फाईट आहे. अंकुश पाटील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता 4 बॉल सांगितले. आता 1 धाव मात्र वनडेच्या स्वरूपामध्ये येताना मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 31 धावा. बारा बॉल मध्ये आता बनवायच्या आधी ते मात्र तुम्हाला 31 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील कोणता गोलंदाज वापरला जाईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रदीप यांना मात्र आमंत्रित केले गेले. साईकला जे आलेले आहे ते सोन्याबाद झाल्यानंतर अल्पेश यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी असणार आहे. परंतु व्हाईट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल. 1-1 धाव आता इथे मात्र महत्वपूर्ण असणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर का तुम्हाला इथून क्वार्टर फायनल खेळायला संधी हवी असेल तर. ज्या पद्धतीने नेक्स्ट मॅच आपण पाहायला गेलो तर जुगायन जुएवाडी मध्ये मात्र पाहायला मिळणार आहे. चांगला फटका इथे खिचून काढला. 1 धाव मात्र पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला गेला तर परत एकदा गोलंदाज सुद्धा प्रदीप तिथे पोहोचतायत परंतु स्किड झाले. पाय घसरला तिथे आणि घसरगुंडीचा क्रिकेट इथे मात्र रबर बॉलचा पाहायला मिळतोय. हा रबर बॉल असाच आहे. कितीही पाऊस पडला कितीही मात्र वादळ आला
तरी मात्र खेळ हा चालूच राहणार आहे. म्हणून हा रबर बॉल पावसाळी क्रिकेट म्हणून मात्र या खेळाला ओळखला जातोय. बॅट तशा पद्धतीने बनवल्या जातात, रबर बॉलचा वापर केला जातो. खेळाडू मात्र इथून भिजून खेळत असतात. असा आपण क्रिकेट येथे मात्र पाहायला मिळतो. बरेच जण विचारत असतात पावसाळी सुद्धा क्रिकेट चालू असतो का? होय, पावसाळी सुद्धा क्रिकेट चालू असतो. आता 12 महिने क्रिकेट चालू असतो आणि या क्रिकेट बरोबर आपण जोडले गेलेले असतात. परंतु आता इथून गणपतीचा सण सुद्धा येणार आहे. काल गोकुलाष्टमी, दहीहंडीचा उत्सव तेवढ्याच थाटामाटामध्ये अखंड महाराष्ट्रामध्येच नव्हे परंतु इथून अखंड देशामध्ये मात्र साजरा होताना पाहायला मिळालं. परंतु मुंबईची एक वेगळी ओळख आहे दहीहंडीची. मग मुंबई, नवी मुंबईमध्येही पाहायला गेलं, ठाण्यानगरीमध्येही पाहायला गेलं. अनेक मोठमोठ्या दहीहंड्या आपल्याला मात्र साजऱ्या होताना मात्र पाहायला मिळाल्या. आणि आज क्रिकेट बरोबर परत एकदा आपण जोडताना मात्र पाहायला मिळत आहोत. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. विजयासाठी 9 बॉल 26 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. कडवी टीम कशा पद्धतीने मात्र या धावा जमवेल ते पाहणं गरजेचं. परंतु हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी प्रदीप साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चला, तुळजाई मुलजाई स्पोर्ट्स जुळेवाडी आपण तयार आहे त्या क्षेत्ररक्षणासाठी. चांगला फटका अगदी हव्यावर होता त्याच वेळेला आलाय. भिरकावून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी टॅक्कीचा आवाज आला. लांब आणि लांब अंतर मिळालंय. अंतर कापलंही. बॉलला फेकून दिलंय. सीमारेषा पार आल्या धावा 6-6. अल्पेशच्या बॅटमधून षटकार आणि येणं गरजेचं होतं. परंतु हवेपर्यंत बॉडी इथे मात्र पाहायला गेला तर शरीरावरती बॉल आदळला गेलाय. एक धाव मात्र घेतली गेली. या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. आता मात्र इथून षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं 2 षटकानंतर 22 धावा धावफलकावरती. आता येणारे 6 बॉल आणि 19 धावांची गरज. 6 बॉल 19 समीकरण मात्र बनलं गेलंय. हा षटकार जरूर आला त्याच्यामुळे थोडीशी मॅच जवळ आली की काय. मोरिया स्पोर्ट्स कडवे टीम विचार करत असते. अगदी गावावरनं ही मॅच पाहिली जात असेल. आता इथे मात्र देवाची प्रार्थना केली जात असेल. कारण प्रत्येकाचं प्रेम हे खेळाडूंपेक्षा गावावरती असते आणि त्या गावाबरोबर तुमच्या टीमचं नाव जोडलं गेलेलं असतं. तुम्ही ज्या ज्या वेळी खेळत असतात त्या त्यावेळी मात्र तुम्ही खेळाडू म्हणून खेळत नसतात तर तुमचा गाव म्हणून खेळत असतात. आणि त्याचमुळे प्रत्येक जण आता मात्र माझी टीम, माझा गाव जिंकला पाहिजे यासाठी प्रार्थना करत असणार आहे. आणि मोरिया स्पोर्ट्स कडवे आणि माऊली तालीम जाधववाडी या दोघांमध्ये मात्र बिग फाईट इथे मात्र पाहायला मिळतोय. सांगता येणार नाही. रबर बॉल आहे. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज. परंतु पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. चांगले गोलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्येही चांगली गोलंदाजी सूरज यांनी साकारली होती. आणि पहिला बॉल इथे मात्र डॉट आलाय. इथे मात्र कलात्मकता दाखवावी लागेल. तुम्हाला तुमचा क्लास इथे मात्र दाखवावा लागेल. आतापर्यंतचा अल्पेश अगदी चांगले खेळाडू आहेत. ओळखले जातात. त्याच्यानंतर मात्र फटका तर चांगला आहे. शतरक्षक डाऊन द बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि तोपर्यंत मात्र इथून पाहायला गेलात तर फलंदाज 5 महत्वाच्या विकेट इथे मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. का लागलं अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं. अंपायर फलंदाज आउट की आउट विकेट असते. चला, फलंदाज बाद. काही सेकंदाचा टायमिंग असतो. त्या सेकंदामध्ये जर का बॉल तुमच्या हातामध्ये असेल तर मात्र विकेट दिली जाते आणि तेच मात्र पाहायला मिळालं. आणि फलंदाज बाद महत्वाची विकेट इथे अल्पेश यांच्या स्वरूपामध्ये येताना मात्र पाहायला मिळतोय. आणि सर चला लवकर मॅच लवकर चालू करायची प्लीज.
चला मॅच ऑन करायचे पण जास्त वेळ घेऊ नका. अरविंद दादा डालके साहेब आणि अमोल साहेबांचे जे शुभागमन झाले त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय अरविंद दादा डालके साहेब आणि अमोल दादांचं इथे मात्र मनापासून सहर्ष स्वागत. चला ते डिसिजन होईल. तुम्ही चला कॅप्टन फक्त इकडे द्या, तुम्ही बाकी सगळ्यांना जायचं आहे आपापल्या जागेवरती. चला मॅच चालू करायची आहे. तर इथून टीम मोडिया स्पोर्ट्स कडवे टीमला 2 रनची सर 2 रनची पॅनल्टी इथे मात्र देण्यात येत आहे टीम मोडिया स्पोर्ट्स कडवे टीमला. आणि या 2 धावा ही मात्र त्या ऍड केल्या जातील. म्हणजे तुम्हाला आता विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 19 धावांची गरज होती. 2 धावांची पॅनल्टी ऍड केली. आता 4 बॉल आणि 21 धावांची गरज. मॅच ऑन. 4 बॉल 21. सर 2 धावांची पॅनल्टी दिली, लक्षात घ्या. चला गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केल्या बॉलला मात्र इथे पाहायला गेलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र जात असताना पाहायला मिळतं. 1 धाव पूर्ण झाली. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आणखी 1 विकेट मात्र जाताना पाहायला मिळेल. आता कडवे हा संघ थोडंसं संकटामध्ये मात्र इथे पाहायला मिळते. आणि विजयासाठी आता 3 बॉल मध्ये मात्र 20 धावांची गरज असणार आहे. तुळजाई मुळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी, कृपया आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक ग्रुप अजूनपर्यंत क्लिअर झाला नाही कारण घड्याळामध्ये 1:17 झालेले आहेत. हा बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल. आता मात्र इथून समीकरण बदलली गेलीत. मॅच मध्ये परिपूर्ण माऊली तालीम जाधववाडी या टीमचा मात्र इथून वर्चस्व मात्र पाहायला मिळते. कारण उर्वरित या षटकातील बॉल शिल्लक असणार आहे ते 2 आणि 20 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. हाय बॉल चांगला. 1 बॉल आणि आता मात्र 20 धावांची गरज. 1 बॉल आणि 20 धावांची गरज. मॅच मध्ये माऊली तालीम जाधववाडी हा संघ विजयी होताना मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना इथे मात्र जिंकलेला आहे टीम माऊली तालीम जाधववाडी ह्या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम जाधववाडी. हार्ड लक कडवी टीम. चला तुळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. वेळ घालू नका. लगेच जुळेवाडी टीम आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. आणि